भिवंडीत मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। भिवंडीत कपिल पाटलांना मतदारांनी घेराव घातला। बाळ्यामामा म्हात्रेंच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ केल्याचं इथे बघायला मिळतंय। मोनिश गायकवाड आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। मोनिश, काय झालं नेमकं? नक्कीच सर, कंडूपाडा या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांव्यतिरिक्त इतर नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते। कपिल पाटील यांना ही माहिती समजताच कपिल पाटील त्या मतदान केंद्रावर गेले आणि त्या ठिकाणी असलेले अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांनी धारेवर धरलं आणि त्यानंतर इतर मतदान केंद्रावरही सुद्धा अशीच गर्दी असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी ईदगाह परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर गेले आणि त्या ठिकाणावर गेल्यानंतर कपिल पाटील त्या ठिकाणी आल्यात अशी माहिती त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांना मिळताच त्या ठिकाणी जवळपास 500 ते 1000 नागरिक या ठिकाणी जमले आणि कपिल पाटील यांचा विरोध करू लागले आणि कपिल पाटील यांना संपूर्ण नागरिकांनी घेराव घातला होता। त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी वेळीच त्या ठिकाणी सर्व नागरिकांना बाजूला केलं व कपिल पाटील यांना त्या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर काढलं। धन्यवाद मोनिश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। सगळीकडून या तक्रारी येत आहेत, बातम्या येत आहेत की मतदान करता येत नाहीये, मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत, मतदारांचा खोळंबा झालेला आहे, वेळ टळून गेलेली आहे। पण मग हे एवढ्या मोठ्या संख्येने मतदार येत होते, त्यांची मतदान करून घेण्याची जबाबदारी कोणाची? या निमित्तानं या मतदान प्रक्रियेवर आतापर्यंत फक्त ईव्हीएम मशीन बद्दलचे आक्षेप होते, मात्र ईव्हीएम बद्दलचा आता सगळा मुद्दा संपुष्टात आला असला तरी सुद्धा मतदानाची वेळ, अतिशय उन्हाळा आणि वातावरणाचे, तापमानाचे, अन्य बाकीचे मुद्दे असताना ते आता निवडणूक आयोग समोर घेणार की नाही विचारार्थ हा सुद्धा एक नवीन मुद्दा सुरू होऊ शकतो।